खाणी जानक सीता रूप सिलवर्तनेम पुनीता लक्ष्मण समुजाये बहु भाती पूछत चलतात रूपाती हे खगमृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगनयनी खंजन सूक कपोत मुगमीना मधुपणिकर कोकिल प्रवीणा कुंद कली दाड़िन दामिनी कमल सरल ससी आई भामिनी बरुण पाद मृदनहंसा गज केहरी निज सुनत प्रशंसा श्रीफल कनक कदल हरिशाई नेकुल संक सकचुन माई सुन जान की ते बिनु आजु हो हर्ष सकल पाई जनु राजु किमि सही जाता नकते पाई प्रिया बेगी प्रकटसी कशी नाही यही विधी खोज बिलपत स्वामी। अशा प्रकारे सीतामाईचा शोध घेत प्रभू पुढे निघाले। प्रभूजी रडतात पण रडताना वर पाहत नाही खाली पाहत नाही। वर का नाही पाहत? प्रभूचे डोळे अश्रूने डबडबले। प्रभूला वाटतं वर बघावं तर माझा पूर्व सूर्य नारायण, सूर्याला वाटत झालं माझ्या वंशात रडकच पोर जन्माला आलं, वरही नाही पाहत। पण खाली नाही पाहत, खाली सासूबाई आहे, पृथ्वी कोण आहे? सीतेची मम्मी, मग जावाई नाही लागत का? प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यांना खाली बघावं तर सासूचा गैरसमज होईल, ती बदल झालं धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं कर्तव्यगार रडका जावाई निघाला, खाली नाही पाहत आहेत ना वरही नाही पाहत आहेत। हा यही विधि खोजत बिलपत स्वामी आगे परा गिदपती देखा। बस पुढे समीर रामचरण रेखा इगतपुरी तालुका नाशिक जिल्ह्यात टाकेत नावाचं गाव आहे, तिथे हा पडलेला इतिहास हा नाशिक जिल्ह्यातला आहे। तिथे पडलेला जटायू दोन्ही पंख तुटलेले, नुसता लोळा गोळा रक्तानं माखलेला। बरं का रैदास, प्रभूजी खाली बसले, जटायूची मान मांडीवर घेतली। ज्याच्या सोबत नाशिकला आल्यावर पहिल्या दिवशी मैत्री झाली होती तो मित्र, तुटलेले पंख रक्तानं माखलेला, जगाच्या बापानं पाहला मित्र, डोळे भरून आले, खाली बसले प्रभू, मान घेतली मांडीवर। जेव्हा प्रेमानं हात फिरवला अंगामध्ये वीज चमकावी तसं चैतन्य आलं, डोळे उघडले। काय दिसलं? कुंडाळिल्या जटा, तोची माथा फेटा, गोजिरा गोमटा रामचंद्र, कर सरोज शिर परशव, कृपा सिंधु रघुवीर। बस निरखी राम छबि धाम, मुख विगत भई सब पीर। काका तुमची अवस्था कोणी केली? नाथ दशानन यह गती केली, काही खलज न कसता हरिलीनी। माझी अवस्था रावणानं केली असं म्हटलं नाही, दशानन मुद्दाम शब्द का? ही जटायूची तक्रार आहे। दशानन कोणाला म्हणतात? 10 आहे आनंद ज्याला। अन्याय आहे तुमच्या राज्यात प्रभू, ज्याला 10 तोंडाचा केला ते एका महिलेचं अपहरण करणारा निघाला। ज्याला एकही तोंड माणसाचं दिलं नाही देवा, ते अपहरण कर्त्यावर तुटून पडणारं निघालं। पुन्हा मला विचारता का कोणी केली अवस्था? तुम्ही 10 तोंडाचा केला त्यानं माझी अवस्था केली। नाथ दशानन यह गती की, तेही खल जनक सुता हरिलीनी। लय दक्षिण दिशी गयहू गुसाई, याचा अर्थच आहे प्रभू पश्चिमेकडे चालले होते, नाशिक कडून मुंबईकडे, पण तिथे इगतपुरी तालुक्यात पश्चिमकडे दिशा दाखवली कोणी? गलत रास्ते जा रहे मालिक, वो पश्चिम की ओर नहीं, लय दक्षिण दिशी गयहू गुसाई, सिलोन की ओर जाओ। बिलपती आधी कुररी की न्यायी। कुररी म्हणजे मराठीमध्ये टिटवी, टिटवी वरटते ना टिटवी, तशी माझी सीता माय वरडत होती मालक। धावलो मी, धावलो, पण ताकदीला कमी पडलो देवा। एकच इच्छा होती, या जन्मी माझ्या मालकाला माझ्या सीता माईनं कोणी चोरून नेलं एवढं सांगता यावं, एवढ्यासाठी दरस लागी प्रभू राखऊ प्राणा, चलन चहत अब कृपा निधान। मरतो, आता मरतो देवा, माझं काम झालं। प्रभूचे डोळे भरले। असं करू काका, तुला राम कहा तनु राघव ताता, प्रभू मुझसे काही कही बाता। प्रभू आता मला जिवंत करण्याच्या भानगडीत नका पडू का? मी ऐकलंय तुम्ही तुमच्या बापाला 4 मुलं,
चार पुत्र त्या दशरथ अंतकाळी एकही नव्हता. चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला तर पाणी पाजायला चौघापैकी एकही पोर नव्हतं मालक. त्याचा थोरला पुत्र राम, त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स मी सोडणार नाही देवा. का मी ऐकलेला जाकरी नाम मेरी मुखिया जाकरी नाम मेरी जाकर नाम मरत मुखावा. सो मम लोचन गोचर आगे राखव देह नाथ ते. अंतकाळी ज्याच्या नामाने मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. बस मी आता ही संधी सोडणार नाही. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्तेत्र संशयः. च अंतकाले मामेव स्मरण कलेवरम मुक्त्वा यः प्रयाति सः मद्भावम याति अत्र संशयः न अस्ति. आता मी हे संधी सोडणार नाही देवा. जलभरी नयन कही रघुराई तात कर्मजिते गती पाई परहित बस जिनके मनमाही तिन कजु जग दुर्लभ कछुनाई. तनु तजी तात जाऊ मम धामा. मम धामा म्हणजे यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. थोडस एक फरक पहा. महाभारत आणि रामायण दोन्ही ग्रंथ असामान्य आहे, पूजनीय वंदनीय आहे. पण एक फरक आहे, माझं ते माझं, भावाचं ते माझं. हे महाभारत. भावाचं ते भावाचं, माझं सुद्धा भावाचं, हे रामायण. बस हा फरक लक्षात. माझं ते माझंच न भावाचं तेही माझं, हा दुर्योधन. भावाचं ते भावाचं, माझं सुद्धा भावाचं, हा भरत.
महाभारतातले भीष्म, रामायणातले जटायू. हा गिध पक्षी ते पितामह. साम्यता इथे सीताहरण, तिथे वस्त्रहरण. हे मुद्दे लक्षात घ्या. वस्त्रहरण भीष्माचार्याच्या पुढे. दुःशासन जेव्हा केस धरणार ती विनंती करते सभा पर्वाचा आपण. सा कृष्णभाषा नमितांगयष्टी शनैर्वाचा तरजस्वनासि मे कंचवासु मम मंदबुद्धे सभाम्ने तुम्नार्हसि मामनार्य. द्रौपदी उवाच. द्रौपदीचे शब्द आहे. मी रजस्वला आहे, एका वस्त्राची आहे, सभेत नेण्याच्या योग्यतेची नाही. सभा नेतुम नार्हसी मा मनार्य. रजस्वला आहे. तो दुःशासन आहे ना. शासन म्हणजे कायदा, दु म्हणजे वाईट. ज्याचा कायदा वाईट असतो त्याला म्हणतात दुःशासन. हे सगळे कळतं तुम्हाला. द्रौपदे एकांबरा वापी अथवा विवस्त्रा रजस्वला वा भवयाग्निसेनी द्युते जिताचासी कृतासी दासी दासीषु वासस्य यथोपजोषम. दासीला मालकाने जसं ठेवावं असा राहावं तसा नियम आहे. मग केस धरून सभेत फरफटत आणलं. विचारलं, भीष्माचार्य मी हारल्या गेले का? का? पणावर लावणारे स्वतंत्र पाहिजे. माझ्या आधी हारले 5 बुवा माझे जुगारात. हे गेले ताब्यात कौरवाच्या. मग कौरवाच्या ताब्यात गेलेल्याला स्वतंत्र द्रौपदी जुगारात लावण्याचा अधिकार काय? जुगारात लावणारा स्वतंत्र पाहिजे ना. हे तर माझ्या आधी हारले. निरुत्तर केलं भीष्माचार्याला. पोरी तुझं खरं असलं तरी मी न्याय देऊ शकत नाही, कारण यांचं खाल्लंय बेटा. ही तेव्हापासूनची बिमारी आहे. अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्वर्थ न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थेन कौरवैः. आता ताकद नाही का कृष्णा बुवा भीष्माचार्य? अरे हत्यार नाही घ्यायची गरज. नुसतं उठून उभं राहिले असते ना भीष्म, आणि एक आवाज दिला असता, खबरदार दुःशासन. लटलट कापला असता, तिचं वस्त्रहरण थांबलं असतं. एवढं वजन शब्दाला भीष्माचार्याच्या, तरी बघत बसलं म्हातारं, एक शब्द नाही बोललं. उलट जटायूनं ओळखलं माझ्या सीतामायला चोरून नेणारा बलवान रावण आहे, त्याच्या पुढे सामर्थ्याला मी वाळल्या काडीसारखा नाही. तरी थांबला नाही जटायू, तुटून पडला रावणावर. काय झालं? भीष्म एकही शब्द बोलले नाही. वस्त्रहरणाच्या वेळी बाणावर पडून मरावं लागलं. जटायू रावणावर तुटून पडला, परमेश्वराच्या मांडीवर मरण आलं. बस परहित बस जिनके मनमा आहे. तिनं कहू जग दुर्लभ कछु नाही, तनु तजी तात जाऊ मम धामा. आणि काका, आता तुम्हाला स्वर्गाला गेल्यावर माझे वडील भेटतील. दशरथ राजे रामचंद्र म्हणतात, फक्त माझ्या बापाला सांगू नका सीता चोरीला गेली म्हणून. का? पराक्रमी बाप होता माझा. इंद्राला मदत करायचा युद्धात. वाईट वाटेल माझ्या वडिलाला. माझी सून गेली चोरीला, आणि हे 4 पराक्रमी पोरं माझे काय करतात मग? म्हणून विनंती आहे, तुम्ही जटायू काका सांगू नका पप्पाला. मी उद्या 5 वाजेपर्यंत परिवारासहित रावणालाच पाठवतो निरोप घेऊन. सीताहरण कालजनी साहू सीता संजाली. सीताहरण कालजनी साहू सीता संजाली. जो मैं रावण फूल सहित कहीं दशानन रामचंद्र गिरे उमापति महादेवती रे पवन सुत हनुमान गिरे बोल भाई सब संतन गिरे. जणी कहै पिता समजाई. तुम्ही सांगू नका काका. जो मैं राम फूल सहित कहै दशानन सियावर. जटायू गतप्राण झाला. जटायूची उत्तर क्रिया. जटायूच्या 10व्याच्या निमित्ताने जटायूचे जातभाई जमले, पण प्रभूनं जटायूच्या जात भाईला जाहीर मागितली माफी. इथे जमलेल्या जटायूच्या जात भाईंनो, मी परमेश्वर असलो तरी तुम्हाला 10व्याचं जेवण देऊ शकत नाही. वनवासी आहे. निमंत्रण देतो. माझं रावणासोबत युद्ध प्रारंभ होईल तेव्हा जगातल्या जटायूनं तिथे यायचं. जगातल्या गिध पक्षांनी यायचं.
राक्षस मेला की मैदानात उचलू उचलू खायचा. फक्त विनंती असेल माझ्या वानराच्या प्रेताला धक्का लावायचा नाही. निमंत्रण दिलं 10व्याच्या जेवणाचं. 72 दिवस लढाई होती. राम रावण युद्ध हे 72 दिवस झालं. त्या 72 दिवसामध्ये जेवढे राक्षस मेले, जटायूचे जातभाई त्याच कामावर होते. मेला राक्षस की उचलला खाल्ला, मेला की उचलला खाल्ला, वानराच्या प्रेताला धक्का लावला नाही. म्हणून काही अर्धवट वाचन करणारे विचारतात, तुम्ही म्हणताय ना राम रावण युद्ध संपलं, इंद्रानं केला, अमृता वर्षावर झाले वानर जिवंत. हो, म्हणून राक्षस का नाही झाले? कसे होतील? का डेड बॉडी तर पाहिजे. अमृताचा वर्षाव व्हायला डेड बॉडी संपवल्या आणि हे त्याच कामावर आहे. 10व्याचं निमंत्रण. म्हणून वानर पुन्हा सजीव झाले, राक्षस कायमचे मुक्त झाले. आमच्या संतांचं प्रमाण पहा. नाम चांगले चांगले माझे खंडे राहोले, कपी पुढं मुक्तले, मुक्त गेले राक्षस. बस पुरावा पुरावा. जटायू उद्धार. एवढी वेळ नाही पण करू आपण. थोडासा विचार करा. अरे रामाचं नाम मुखाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य पाहिजे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. मग हजारो जन्माचं पुण्य असलं तर रामाचं नाम मुखाला येतं. रामाचं नाम मुखाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य पाहिजे, तर तो राम पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागलं. ज्याच्या पोटाला आला त्या रामाचा बाप तडफडून मेला, तरी तो राम पाणी पाजायला नव्हता. त्या रामाच्या मांडीवर मान ठेवून प्राण सोडला. तो जटायू केवढा पुण्यवान असेल, असं उलट डोकं चालू. आणि म्हणून एकदा 5 मिनिट आपण सगळे जटायूसाठी भजन करू. हा चलो. राजा राम 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 सीता, राम राम राम, राजा राम 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 सीता, राम राम राम, राजा राम राम. सगळे सगळे टाळी वाजवा. राजा वा वा, शाबास शाबास. टाळीत कसर ठेवू नका. राजा राम शाबास शाबास. राजा राजा हात वर करा, दोन्ही हात वर. हा टाळी वाजवा, हात वर करू. शाबास. राम राम सीता
काय उद्धार करून प्रभू पुढे निघाले. घनदाट जंगलाय संकुल लता बिटप घन कानन बहु मृगत गज पंचानन आवत पंथ कबंद निपाता. कबंद नावाचा राक्षस धावून आला. त्याचाही प्रभूने नाश केला. तो पूर्वजन्माचा गंधर्व होता. पण ब्राह्मणाची निंदा केल्यामुळे त्याला राक्षस व्हावं लागलं. दुर्वासा मोहिनी सापा प्रभुपद पेखी मिटासो पापा सुलू गंधर्व कहूमय तोई मोहीन सहही ब्रह्म कुलद्रोही. आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, भिल्लांचा राजा शबर, त्या शबर राजाची कन्या शबरी. अल्पवयात लग्न करण्याची परंपरा. शबरीच्या पित्यानं शबरीचं लग्न जुळवलं. तयारी सुरू झाली. दारूचे माठ, पशुची दावण. शबरीनं सहज विचारलं संध्याकाळी पप्पाला. पप्पा नसेल म्हणा शब्द. पप्पा काय बेटा, हे पशुची दावण, दारूचे माठ. राजाची कन्या आहे शबरी. हा, भिल्लांचा राजा शबर. ही कशा करता बाबा? तुझं लग्न आहे बेटा. माझ्या लग्नात आणि या पशुचा आणि ह्या तुला कळत नाही पोरी. आपल्यात ही पद्धत आहे. ही मेजवानी दिली तर पाहुणे खुश होतात, नाही तर नावं ठेवतात. हे पशु मारणार बाबा, त्यासाठीच आणलेले आहे. एवढे गोजीरवाणे पशु त्याच्याच करता. एवढी दावणची दावण, उद्या कापल्या जाईल. जा झोप. रात्रभर झोप आली नाही मुलीला. बाल मनावर खोलवर त्याचा परिणाम होतो. ते रविवारचा दिवस होता. तिकडची गोष्ट सांगतो मी, नागपूरकडची. इकडची एकही सांगत नाही. अजून 2 दिवस थांबायचं आहे गावात. रविवारचा दिवस. इंडिका कार. साहेब चालवायला मॅडम शेजारी बसल्या. 2 मुलं मागे. एक 7 वर्षाचा मुलगा, 9 वर्षाची मुलगी. त्या दुकानात बद्दल समजून घ्या ना. मोठं ग्राहक आलं म्हणून आत खुर्च्या टाकल्या. साहेबांना चहा, मॅडमना चहा. ते 2 पोरं मात्र पांढरे शुभ्र ससे. दोघांनी 2 उचलले. 15 मिनिट ससे सोडे ना. दुकानात नोकर आत आले. साहेब तुमच्या सशाचं मांस घ्यायला आला. ते ससे सोडत नाही तुमचे मुलं. थांबा करतो. इकडे या रे पोरो, बिस्किट घ्या. ससे टाकूनच गेले पोरं आत. बिस्किटच्या नादी लावले पोरं. इकडे ते काम केलं. दुकानदाराच्या नोकरांनी ते ससे मारले. त्याच्या त्या प्लास्टिकच्या काळ्या पिशव्या, काळ्या पिशव्या 2 भरल्या. त्या ठेवल्या गाडीच्या डिकीमध्ये. साहेबांनी बिल दिलं. वाकून नमस्कार दुकानदाराने केला. मोठे साहेब असल्यामुळे गाडीपर्यंत सोडवायला आला दुकानदार. साहेब बसले. स्टेरिंग हातात. इंजिन सुरू केलं. शेजारी मॅडम बसल्या. पण पोरं बसे ना. बसा रे गाडीत. ज्या सशासोबत खेळलो पप्पा ते पाहिजे बंगल्यावर खेळायला. घेतले ते नाही दिसत. गाडीतच आहे. गाडीत नाही दिसत. डिकीट ठेवले. डिकीट नको. एक ताई जवळ, एक माझ्या जवळ द्या. बंगल्यावर गेल्यावर देतो. आता द्या. बसणार नाही आम्ही. आता इलाज आहे का? उतरला बाप. 2 काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या भरलेल्या दाखवल्या. मुलं आता एवढे उड्या मारणारे ससे, त्यांच्यासोबत लढा लागलेला. 15 मिनिट खेळलेले पोरं डबडबल्या डोळ्यात. काय बाबा आहे? ज्या सशांसोबत तुम्ही खेळला ना ते ससे मारले बाबा. त्यासाठीच आलो होतो. एवढे उड्या मारणारे गोजीरवाणे ससे मारले बाबा. त्यासाठीच आलो होतो. एवढे गोजीरवाणे. अरे त्यासाठीच आलो. फक्त यावेळेला तुम्हाला आणलं. दर रविवारी मी इथे येत असते. दर रविवारी इथे येता बाबा. आणि एवढे गोजीरवाणे ससे मारून खाता. मग इथं कशाला येता बाबा? एवढे गोजीरवाणे ससे मारून खायचे आहे तर मग एखाद्या रविवारी आम्हाला का कापून खात नाही बंगल्यावर? याचा परिणाम असा झाला, 2 पिशव्या बापानं फेकून दिल्या आणि पांडुरंगाची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली, मेलो तरी या जन्मी मांस खाणार नाही. हा बालमनावरचा परिणाम सांगतो. रात्रभर झोपली नाही शबरी. तिला फक्त गोजीरवाण्या पशुची दावण दिसायची. देवा, माझा जन्म झाला म्हणून एवढे पशु उद्या कापल्या जाईल. मी जन्मालाच आली नसती तर एवढ्या पशुचा बळी गेला नसता. रात्रीची तुटली, अंधारात निघून गेली, पुन्हा बापाच्या डोळ्याला दिसली नाही शबरी जन्मात. बरं इथे
शंका आहे की तिचा तपास आता भिल्लांचा राजा आहे, सगळे भिल्ल कामी लावले असेल. मग शबरी जंगल पिंजून काढल्यावर तरी काना सापडली याचं कारण आहे एक घनदाट झाडी होती जिथे दिवसा सुद्धा सूर्याचं ऊन जमिनीवर येत नव्हतं. एक उंट मरून पडला होता. 3 दिवसापासून उंटाचं प्रेत कुजलं होतं, दुर्गंधी सुटली होती, पोट फुटलं होतं. तिथे शबरी आली, तिनं डोकं चालवलं. एकच जागा सुरक्षित माझ्याकरता इथे आहे. माझा बाप राजा भिल्लांचा आहे, सगळे भिल्ल पिंजून काढतील जंगल, माझा पकडतील, पुन्हा त्या पशुचा बळी घेतील. एवढे पशु मारल्यापेक्षा या मेल्या पशुच्या आश्रयानं थांबलं तर काय बिघडलं, इथं दुर्गंधीमुळे कोणी येणार नाही. म्हणून त्या नासक्या कुचक्या दुर्गंधी उंटाच्या प्रेताजवळ शबरी नाका तोंडाला फडकं लावून 2-3 दिवस बसून राहिली. सगळे जंगल पिंजून काढलं भिल्ल जमातीनं, पण दुर्गंधीमुळे इकडे कोणी फिरलं नाही. स्वापदानं खाल्लं असावं असं अनुमान करण्यात आलं. शबरीचा तपास थांबला. पूर्वजन्माच्या पुण्याईनं शबरी मातंग गुरुदेवाच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर असलेल्या दाटपाल्याच्या वृक्षामध्ये लपून बसायची. मातंग गुरु आणि त्यांचे शिष्य उठायच्या आधी उठायची. त्यांच्या आश्रमापासून थेट पंपा सरोवरापर्यंतचा रस्ता झाडू घेऊन नाही, हातानं साफ करायची महाराज. पुन्हा झाडात लपून बसायची. किती दिवस नाही, महिने नाही, वर्षे नाही, जन्मभर. बाल होती, तरुण झाली, प्रौढ झाली, म्हातारी झाली, तरी तपास लागला नाही मातंग गुरुला आणि शिष्याला. आपल्या आधी रोज रस्ता साफ करायचं काम कोण करतंय, जन्मात तपास नाही लागला. किती वाजता उठत असेल शबरी, घरी गेल्यावर डोकं चालवा. प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. पहिला प्रहर और कोई जागे, दुसरा प्रहर भोगी, तिसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. पहिला प्रहर और कोई जागे म्हणजे 6 ते 9 रात्री सगळे जेवणासाठी जागे असतात. दुसरा प्रहर भोगी 9 ते 12 सिनेमा पाहणारे जागे असतात. तिसरा प्रहर तस्कर जागे 12 ते 3 ही चोरट्यांची वेळ आहे. 12 पासून 3 पर्यंत त्यांची ड्युटी असते आणि 3 नंतर साधू जागा होतो. चौथा प्रहर जोगी 3:30ला ब्रह्ममुहूर्त लागतं. त्या ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणारे महात्मे जागे होतात. हे जर 3:30ला पहाटे रोज स्नानाला जात होते साधू, तर त्यांच्या आधी आश्रमापासून पंपा सरोवरापर्यंतचा रस्ता हातानं साफ करणारी शबरी रोज किती वाजता उठत असेल तरी तपास लागला नाही. जन्मात म्हातारपणामुळे 1 दिवस उतरायला विलंब झाला. ते महात्मे सगळे स्नानाला सर्वात पुढे. मातंग गुरुदेव कोणीतरी आकृती चुळबुळ करते आहे आणि म्हणून मातंग गुरुदेवाने थांबून लाल डोळे केले. रागावर कोण आहे, घाबरून गेली. आयुष्यात पहिल्यांदा पकडल्या गेली ना. उठून उभी राहिली. मी भिल्ली नाही बाबाजी, भिल्ल जमाती जन्माला भिल्ली, नाव माझं शबरी आहे. शबरी भिल्ली तोपर्यंत सगळे शिष्य जवळ आले. हा रस्ता कोणी साफ केला जन्मभर? मी माझ्या हाताने रस्ता साफ केला बाबा, झाडू सुद्धा घेतला नाही. काय उद्देश? काही उद्देश नाही. साधू संतांची सेवा या जन्मी घडावी एवढाच उद्देश. सांगून का नाही केली सेवा? भीती वाटली महाराज, मी भिल्ली नाही, या भिल्लिनीची सेवा स्वीकाराल किंवा नाही म्हणून चोरून सेवा केली महाराज. आम्ही उपेक्षित समाज आहोत. साधू संत चरणाला हात लावू देणार नाही असं वाटलं होतं, म्हणून मी डोकं चालवलं बाबा की ज्या मातीवरून साधू संतांचे चरण जातात त्या मातीला आपला हात लागावा की पर्यायानं त्याच्या चरणाचा स्पर्श झाला असं समाधान करून मी हाताने रस्ता साफ केला बाबा जन्मभर. शिष्य जवळ आले. गुरुदेव ही भिल्ली नाही म्हणतात हो, हिनं हाताने रस्ता साफ केला आणि त्याच्यावरून आपण आंघोळ्या करून आलो, आपल्या कर्माला बाध आली. कोण म्हणताय तुम्हाला कर्माला बाध आली? अरे हे तुकडे माणसाने केले रे, देवानं नाही. जानत हू भक्ती करणाता. एक थोडा विचार करा कृष्णा महाराज. सोवळे नेसून गेलेल्या ब्रह्मवृंदांच्या नैवेद्याकडे न पाहणारा पांडुरंग परमात्मा चोखोबारायच्या झोपड्यात जाऊन दही पितो. काय कारण? ऊंचे नीचे जाई ने ऊंचे नीचे जाई ने
काही उच्च मीरा माझी आई भेटो विष प्याला दामाजी सताला पाडी बस जानत हो भक्ति करनाता जाति पाति कुल धर्म बढ़ाई धन बल परिजन गुण चतुराई भगत ही नर सोई कैसा बिनु जल बारद देख जैसा. शिष्य म्हणाले गुरुदेवाचं म्हातारपणामुळे डोकं आपण जाऊ स्नानाला विसरले. गेले ते शिष्य तोपर्यंत गुरुदेव बोलत राहिले. स्नान न करता शिष्य वापस आले. का रे स्नान कुठे करावं गुरु महाराज? पंपा सरोवरामध्ये रोजच्या ठिकाणी. शक्य नाही का? सरोवर रक्तानं भरलं. बरोबर आहे. हिनं आयुष्य घालवलं निष्काम सेवेत. तिच्या भक्तीची विटंबना केली तुम्ही सर्वांनी. काय करावं लागेल महाराज? जिला भिल्लीन म्हणतात, जिच्यामुळे कर्माला बाध आली म्हणतात, तिचं चरण तीर्थ घ्या सगळे. त्या सरोवरात नेऊन टाका. पहिल्यासारखं होईल सरोवर. उभी राहिली शबरी रडू लागली. काय करता महाराज? कोणा नरकाला जाऊ मी? अहो मी भिल्ली नाही, तुम्ही पवित्र महात्मे, माझं चरण तीर्थ. उभी राहा शबरी. जगातल्या तीर्थाला पवित्र करणारच तीर्थ तू आहे. तिचं चरण तीर्थ नेऊन टाकलं. सरोवर पहिल्यासारखं झालं. तीर्थे तया टाया मुक्ती सकाळ तीर्थवृत्तीचे पाय तेथे पुढे येई माझ्या मनात. शबरीचा आता अधिकार कळला. तिची पर्णकुटी तयार झाली. सतसंगाला येऊ लागली. थोडी लांब अंतरावर बसायची. सर्वांगाचे कान करून श्रवण करायची. नतमस्तक होऊन पुन्हा निघून जायची. अशी कालक्रमणा चालू असताना एक दिवस स्वतः मातंग गुरुजी एकटेच शबरीच्या आश्रमात आले. शबरी बाहेर आली. गुरुच्या चरणावर डोकं टेकवलं. वर बघितलं. गुरु रडत होते. गुरुजी रडताय आपण? यह आने का कष्ट क्यों उठाया गुरुदेव? मुझे क्यों नहीं बुला लिया? एकांत में कुछ कहना था बेटी. क्या कहना है बाबा? पहली बात यह है, मैं कुछ दिन बाद निज धाम जा रहा. हमें छोड़ के सभी को जाना पड़ता बेटी. और खुशी का संदेश देने आया हूं कि ब्रह्मांड का मालिक भगवान तुम्हारे झोपड़ी में दर्शन देने आएगा बेटी. ये तो खुशी के आंसू है. हाँ, आप रो रहे, संदेश खुशी का है, इसलिए रो रहा हो बेटे. जिस मातंग की सेवा शबरी ने की,
उस शबरी को प्रभु का दर्शन होगा, लेकिन जिसकी सेवा की वो मातंग उस समय जिंदा नहीं रहेगा, अभागा मातंग, उसको प्रभु का दर्शन नहीं मिलेगा। करके मैं रो रहा हूं। आप नहीं रहोगे तो मैं कैसी पहचानूंगी बाबा वो भगवान है। मेरे वचन पर विश्वास रखो बेटी, तुम्हारे झोपड़ी में जो पुरुष आएगा वो भगवान ही होगा। भगवान के सिवा कोई पुरुष नहीं आएगा, जो आएगा सो भगवान होगा। आणि गुरुदेव निज धामाला गेले। त्या दिवसापासून शबरी रामचंद्राची वाट पाहत होती। सकाळी उठायची, डावीकडे उजवीकडे पुढे मागे मुंडकं फिरवायची आणि संध्याकाळी कपाळ बदलून रडायची, प्रभू नाही आयो मंदो हमारो भाग। रोज रडायची। रडणं ही सुद्धा भक्ती आहे। रडावं दोघासाठी बरं का मावल्यांना, एक तर संतासाठी रडा, नाही तर देवासाठी रडा, संसारासाठी रडू नका। रडायचं असेल तर दोघाजवळ रडा, एक तर संताजवळ रडा, नाही तर देवाजवळ रडा। अश्रू पुसणारे फक्त दोघच आहे, संसारिकाजवळ रडू नका। छाती काढून चालत जा। त्यांच्या पुढे रडला तर तात्पुरतं म्हणतंय ते वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं। आणि तुम्ही गेला की अख्ख्या परांड्यात जाहिरात करतं, आल तर काल सकाळी सकाळी ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य जाहिरात करतं गावात। म्हणून संसारियों के सामने सीना निकाल करके चलो। रोना है तो पंढरपुर जाकर विठ्ठल भगवान के पास रोना, नहीं तो आलंदी देहू जाकर संतों के पास रोना। आंसू पोंछने वाले दुनिया में दो है, संत या भगवान। अजूनही काही तरुण मुली, कुलवान घराण्यातल्या मुली, सौंदर्य संपन्न मुली वृंदावनला यमुनेच्या पाण्याकडे पाहू पाहू रडतात दिवसभर, दुसरं काही करत नाही। निशिदिनी बरसत नयन हमारे। आणि मग ते त्रिकाल संध्या करणारे साधू येतात, विचारतात, बहन जी हम शाम सुबह दोपहर नहाने आते तो केवल रोने का काम करते, क्या करने का बाबा? अरे मंदिर जाओ, ठाकुर का दर्शन करो, सत्संग करो, प्रवचन करो, तो भजन करो। हमारे में क्या ताकत है बाबा, हम भजन करें, कृष्ण सुने। रोने से क्या फायदा? बहुत बड़ा फायदा है महात्मा जी। हमारा सब बहनों का विश्वास है, एक न एक दिन भगवान हमारे आंसू पोंछने के लिए, हम मरने के पहले जमुना के तट पर जरूर आएगा। ही रडण्यातली ताकद। वेदांताच्या भाषेपेक्षा परमेश्वराला लवकर ऐकायला जाणारी भाषा म्हणजे अश्रूची भाषा। थोडं लक्षात ठेवा। जर बाळाला वाटतं आईनं लक्ष द्यावं, मम्मी 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 करत बसायचं नाही लेकरानं। थाड 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 कपाळ बदलून रडावं की स्वयंपाक थांबून मम्मी पळत येते। हे कळलं ना, ही रडण्यातली ताकद। अगदी तोच प्रकार आहे, रोज रडायची शब्द। प्रभू नाही आयो मंदो हमारो भाग। पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात माणसं विचारतात, शबरीनं रामाची वाट कशी बघितली हो? मी सांगतो तशी। शाळेमध्ये पळण्याची शर्यत आहे, 10 मुलं शर्यतीत उतरलेले आहेत। गुरुजींनी रेषा आखून दिल्या आहेत, पुढे एक मागे डावी पाय, पुढे उजवा मागे, किंवा उजवा पुढे डावा मागे, काय मागे असेल ते पाहिजे लक्षात। आणि प्रेक्षक उत्सुक आहे, मुलं तयार आहे, गुरुजी सूचना देतात। बरं का पोरो, पहिल्यांदा सावधान, आणि मग 1 आणि मग 2 आणि 3 म्हटलं की सुटायचं। तयार आहे मुलं, प्रेक्षक उत्सुक आहे, नंबर कुणाचा येतो। सूचना सुरू झाली, सावधान, 1 2 कळलं तुम्हाला? काय कळलं? माणसं विचारतात, महाराज शबरीनं रामाची कशी वाट बघितली? आता तुम्ही 3ची बघितली तशी। इमानदारीनं सांगा, कसा टवकारला होता 1 मिनिट, 3 कधी म्हणतंय? जशी आता तुम्ही परांड्या 3 साठी तुमची अवस्था झाली,
तशी जन्मभर शबरीची रामासाठी झाली. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे. थोडासा त्रास. भजन जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. सर्वांनी म्हणायचं आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे वाह वाह शबरी की कुटिया पावन होगा, शबरी की वाह जब मेरे ताली वाजवायची ताली. पावन होगा, जब मेरे राम शबरी की कुटिया पावन होगा, शबरी की बगिया में जाकर बनाऊंगी, हर बनाऊंगी गिरवी पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, गले में पहनाऊंगी, पूजा के ताली में चंदन होगा, शबरी की कुटिया पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. जब मेरे आएंगे मेरे गुराए तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी, आएंगे जब खुदाई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरा अपने हाथों से आएंगे जब गुराए तब आसन पर बिठाऊंगी, मीठे 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 मेरे अपने हाथों से खिलाऊंगी, आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से बिठाऊंगी, लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, मेरे घर में मला बोरं वाटायला सुरुवात करा. तुम्ही वाढला नाही का? मागं कुटिया का बोरं वाढणं सुरू करा. जो मेरे राम जी का वाढून द्या पुढे. आई बहिणी नमस्कार. कुटिया पावन शबरी की कुटिया पावन जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, बगिया में जाकर मैं तो कलिया चुना लाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, आएंगे रघुराई आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा. भविष्य काळाच्या चिंतनामध्ये शबरी मग्न. तो दिवस उजाडला. राम लक्ष्मण शबरीच्या आश्रमापुढे येऊन उभे राहिले. शबरीनं एकदा बघितलं, स्वतःचे डोळे बंद केले. हे काय स्वागत करण्याची पद्धत आहे का? तुमच्या घरी जर कोणी आलं तर मालकानं दारात उभं राहून डोळे लावून घ्यायचे, म्हणजे पाहुण्यानं बिनाच्या हातचं निघून जायचं. शबरीनं डोळे बंद का केले? याची दोन कारणं आहे. शबरीच्या डोळ्यावरच विश्वास बसेना. मी खरंच पाहते प्रभूला का स्वप्नात आहे. दुसरं कारण, डोळे मिटून स्मरण करण्याची पद्धत आहे. शबरी डोळे मिटून स्मरण करत होती ते आपले मातंग गुरुजीचं. गुरुदेवा, तुम्ही दिलेला शब्द खरा झाला. जगाचा बाप आज गरिबींच्या झोपडीत आला, पण हे दृश्य पाहायला तुम्ही नाही महाराज.
खाली बसली, जमिनीवरती हात ठेवले. असे लक्षात आलं प्रभूच्या माझ्या शबरीला पाय धुवायचे आहे, पण तिच्याजवळ भांड नाही. तुलसी जी कहते हो इतनी अकिंचन थी, प्यास लगती तो अंजलि भर जेल पी लेती थी पंपा सरोवर जाके, और भूख लगती तो फल खाती थी, लेकिन कोई पात्र नहीं रखा था झोपड़ी में. शबरी के पास भगवान के पांव धोने के लिए कोई पात्र नहीं था. भगवान के पांव धोने की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, हमारी पात्रता नहीं है. शबरीने खाली हात ठेवले, त्या हातावर प्रभूनं पावलं सरकवली, आणि त्या पावलावर शबरीने डोकं टेकवलं. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली, पाणी परात को हात छुवय नाही, नयन के जल से पग धोय. आणि मग प्रेम मगन मुख बचन नावा, पुणी पुणी पद सरद शिर नावा, सादर जल रे चरण पखारे, पुणी सुंदर आसन बैठारे, कंद मूल फल सुरसाती दिये राम कहू. आणि प्रेम सहित प्रभू खाये बारंबार बखाणी. त्यातली काही बोरं प्रभूने लक्ष्मणाला दिली. लक्ष्मणाने दिली खाली टाकून. तोंड हलवला का घुमरू केला. प्रभूच्या लक्षात लक्ष्मण बोर खात नाही. विचारा लखन पेड़ क्यों नहीं खाते. तब लखन को पता लगा, भैया आप भी मत खाइए, झूठे पेड़ है, तुम्ही नका खाऊ दादा, उष्टी आहे म्हातारीची बोरं. मग प्रभूनं बघितलं प्रत्येक बोर माऊलीच्या भाषेत, भक्तू माझ्याकडे दावेल मी दोन्ही हात वडवीन, देटून फेडता सेवी आदरेसी. पण शंका घेतली लक्ष्मणरावनं. मग प्रत्येक बोर बघितलं टोचलेलं. शबरी प्रत्येक बोर टोचलेलं आहे, पाखरानं खाल्लीत काही नाही हो देवा. मग आमच्या प्राणप्रिय प्रभूला आंबट अथवा तुरड बोर जाता कामा नये. शुद्ध दातानं चाचलेली बोर आहे, शुद्ध दातानं. हे कोणतं कोलगेट वापरत होती का विठोबा म्हणजे. शुद्ध दातानं चाचलेली म्हटल्यावर प्रभूचे डोळे भरून आले. लक्ष्मण भैया रो रहे. हाँ क्यों भैया. ये शबरी नहीं लखन, 13 साल के बाद जंगल में आज मेरी माँ कौशल्या मिल गई. ये प्रसादी बार बार नहीं मिलेगी लखन, खाओ फेको मत. तरी लक्ष्मण जी बोरं खात नाही. मग इथे लोक शंका घेतात लक्ष्मण आज्ञाधारी होता. हो, मग रामचंद्राने सांगितलं बोरं खा, तरी का नाही खात. तो लक्ष्मण होता. लक्ष्मण कोणाला म्हणतात. लक्ष्मण यस्य सहा इथे लक्ष्मणः. लक्षाच्या ठिकाणी सतत मन ठेवतो त्याला म्हणतात लक्ष्मण. त्याचं लक्षच इंद्रजित आहे ना. त्याला माहिती आहे तो 14 वर्षे निराहार राहणार आहे, त्याच्या हातून इंद्रजित मरणार आहे. आज एक जरी बोर खाल्लं तर निराहार होताला बाद येईल. दादाला तात्पुरतं वाईट वाटू दे ना, पण आपलं लक्ष साध्य झालंच पाहिजे. असं लक्षाच्या ठिकाणी मन ठेवतो तो लक्ष्मण. भक्ष्यमन असतात तर बोरं एकट्यानंच खाल्ली असतात लक्ष. आणि मग नवविध भक्तीचं प्रतिपादन केलं शबरीला. प्रथम भगती संतन कर संगा, दुजी रती मम कथा प्रसंगात, गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती, अमाण चौथी भगती मम गुणगण करई कपटतची. गाण मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सो वेद प्रकाशा, छठ दमसेन विरति बहु कर्मा निरत, निरंतर सज्जन धर्मा सातव मोही मय जग देखा, मोते संत अधिक करी लेखा, आठव जथा लाभ संतोषा, सपने नहीं देखी परदोषा, नवम सरल सब सम छलहीना मम भरोसे ही हर्ष नदीना. शबरी, सीता का तलाश करने के लिए क्या करना होगा. सुग्रीव के साथ मित्रता करो मालिक, तो तलाश करना आसान हो जाएगा. अच्छा 5 बज रहे, मैं चलता हूँ. पहले तो मैं जाती हूँ जी मालिक, आपके लिए जिंदी थी, अब जिना सफल हो गया. शबरी योगाग्नित विलीन. शबरीचा उद्धार करून प्रभू पुढे निघाले. पंपा सरोवरावरती आले. तिथे नारदजी आलेले आहे. नारदानं प्रभूला अशा वेळेला प्रश्न विचारला, प्रभू काय मी लग्न करत होतो तर माझं होऊ नाही दिलं, आणि शंकरराव नको म्हटलं तर बळच करायला लावलं. कधी विचारलं. सीतेच्या साठी रडतोय देव, तेव्हा याला जखमीवर मीठ चोळते म्हणणार. तेव्हा प्रभूने इतकं सुंदर उत्तर दिलं, अरे शंकर मेरा जवान बेटा आहे, तू छोटा बच्चा आहे. मोठ्या भावाचं लग्न झालं म्हणजे लहान 5 वर्षाचा भाऊ म्हणतो, माझंही करून द्या पप्पा, माझंही करून द्या. पप्पा म्हणते सांग बरं कोणासोबत करतो, घरच्याच मुलीकडे बोलून टाकवतो, तू माझ्याच मायाकडे बोलून टाकलं होतं, मला वाटलं अजून बच्चा आहे.
म्हणून मोठा नको म्हटला तरी त्याचं करून द्यायचं असते, लहान नाचलं तरी नाही म्हणायचं असते, अजून वय झालं नाही तुझं म्हणून तुझं. आणि मग नारदानी प्रभूला संताची लक्षणं विचारली. प्रभूने नारदाला संताची लक्षणं म्हणजे शेठ विगार्जित अनगा कामा वगैरे शेवटची नीच गुण श्रवण सुनत सकुचाई परगुण सुनत अधिकारशाही. स्वतःचं गुणगान समाजाकडून ऐकल्यानंतर ज्याला संकोच वाटतो आणि दुसऱ्याचं गुणगान ऐकल्यावर ज्याला आनंद होत असतो ना नारदा, त्याला संत म्हणतात. इथे नारदजी निघून जातात आणि या ठिकाणी अरण्यकांड पूर्ण होतं. उद्या शेवटचा दिवस, कथेचा परवा काला आहे. उद्या किष्किंधा कांड, सुंदर कांडन, पार लंका कांडन.